संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून विरोधकांसह अनेक सत्ताधारी पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली। मात्र महायुतीतून पहिल्यांदाच धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत भाष्य करण्यात आलं। मुख्यमंत्री फडणवीस निर्णय घेण्यास सक्षम आहेत, त्यामुळे आरोपात तथ्य असेल तर फडणवीस धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतील असं मोठं विधान राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं। तसंच आतापर्यंत देवेंद्र फडणवीसांनी कशा प्रकारे टप्प्याटप्प्याने कारवाई केली याचा पाढाच चंद्रकांत पाटलांनी वाचून दाखवला। दरम्यान धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत मंत्री चंद्रकांत पाटील काय म्हणाले तेही पाहूया। वेगळी आहे, प्रत्येक गोष्ट वेगळी आहे आणि राज्याचे प्रमुख माननीय देवेंद्रजी समर्थ आहेत। त्यांना जर असं वाटलं की बा याच्यामध्ये काही तथ्य आहे तर ते ताबडतोब धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला सांगतील। परंतु अजूनही पोलीस यंत्रणा, आता बघा टप्प्याटप्प्याने सगळं झालं की नाही, म्हणजे अगदी SIT नेमण्यापासून, निवृत्त न्यायाधीशांची समिती नेमण्यापासून, या सगळ्यांना मोका लावण्यापासून, ज्याला मोका लावण्यापासून, त्यांच्या प्रॉपर्टी जप्त करण्यापासून एक एक टप्पा चालला आहे ना पुढे, काय असमाधानकारक आहे। त्यामुळे करतील ना। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।